नमस्कार पालकांनो, मी दर्शना देशमुख, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ सक्सेस पाथ एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड, एक सर्टिफाईड सायकोलॉजिकल स्टुडंट काउन्सिलर आणि पॅरेंटिंग कोच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा. बऱ्याच पालकांचं असं म्हणणं येते की मुलं बोलायला घाबरतात किंवा कमी बोलतात, त्यानंतर नवीन गोष्टी करण्यासाठी मागे हटतात. अशा परिस्थितीमध्ये मुलांचा आत्मविश्वास वाढवणे फार महत्त्वाचे ठरते. तर आज आपण मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा याबद्दल काही टिप्स बघणार आहोत, ज्या जर पालकांनी व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. त्यामध्ये पहिली महत्त्वाची टिप म्हणजे छोट्या यशाचं कौतुक करा. म्हणजेच आपल्या मुलांनी एखादी छोटीशी गोष्ट का केली असे ना, तरीही त्याचं मनापासून कौतुक करा, त्यांना अप्रिशिएट करा. गोष्ट जरी छोटीशी असेल तरी तुम्हाला त्याचं मनापासून कौतुक करायचं आहे, त्याला जवळ घ्यायचं आहे, त्याला ॲप्रिशिएट करायचं आहे, जेणेकरून मुलांचा अजून नवनवीन गोष्टी करण्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे स्वतःला व्यक्त करण्यास प्रोत्साहित करा. म्हणजेच मुलांना स्वतःचे विचार मांडायला सांगा, त्यांना स्वतःचे विचार मांडू द्या. त्यांना एखादी गोष्ट सांगायची असेल सांगू द्या, त्यांना एखादा प्रोजेक्ट करायचा असेल करू द्या, त्यांना स्वतःचे मत मांडू द्या, त्यांना छोटे छोटे निर्णय घेऊ द्या, जेणेकरून यामधून सुद्धा मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला मदत होते. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीपासून शिकायला सांगा. म्हणजेच मुलांनी एखादी चूक जरी केली तरी त्यांना न रागवता ही तुझ्यासाठी शिकण्याची संधी कशी आहे हे त्याला समजवा. एखादी चूक जर मुलांनी केली आणि तुम्ही जर त्याला रागवलात तर तो घाबरून जाणार, त्याचा कॉन्फिडन्स लेवल लो होणार. तर असं न करता आपल्याला मुलांना न रागवता चुकीमधून तुला शिकण्याची संधी कशी आहे हे त्याला समजवायचं आहे, जेणेकरून झालेल्या चुकीलासुद्धा तो पॉझिटिव्हली घेईल आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर चौथी महत्त्वाची टीप म्हणजे स्पर्धा नव्हे सहयोग करा. म्हणजेच आपल्याला आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला इतर मुलांसोबत कंपेअर करायचं नाही आहे. जर तुम्ही आपल्या मुलीला इतर मुलांसोबत कंपेअर कराल तर त्यांचा कॉन्फिडन्स हा कमी होऊ शकतो. त्यामुळे तू कसा बेस्ट आहेस किंवा तू कशी बेस्ट आहेस, तुझ्यामध्ये कोणत्या स्किल्स आहेत, तू जर तुझ्या स्किल डेव्हलप केल्या तर तूसुद्धा पुढे जाऊ शकते किंवा पुढे जाऊ शकतोस, असं त्यांना आपल्याला समजवायचं आहे. अदर मुलांसोबत कंपॅरिझन आपल्याला आपल्या मुलांचं अजिबात करायचं नाही आहे, जेणेकरून मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला अजून मदत होईल. त्यानंतर पाचवी महत्त्वाची टीप म्हणजे सकारात्मक उदाहरण द्या. म्हणजेच जर पालक स्वतः पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडंट असतील तर मुलंसुद्धा पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडंट आपोआप बनतात. आपल्या पालकांना मुलं रोज बघत असतात. जर पालक सकारात्मक आणि कॉन्फिडंट असतील तर मुलांनासुद्धा तशीच सवय लागते आणि मुलंसुद्धा सकारात्मक आणि कॉन्फिडंट व्हायला लागतात आपल्या पालकांचं बघून. सो पालकांनासुद्धा कॉन्फिडंट आणि सकारात्मक राहायचं आहे, जेणेकरून आपल्या मुलांनासुद्धा तशीच सवय लागेल. पालकांनो, आत्मविश्वास हा हळूहळू वाढत असतो, जबरदस्तीने त्याला वाढवता येत नाही. त्यामुळे अशा टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या मुलामध्ये सुद्धा आत्मविश्वास ग्रो होऊ शकतो, आत्मविश्वास त्याचा वाढू शकतो, कॉन्फिडन्स लेवल त्यांची ग्रो होऊ शकते. तर नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.